बॉलर नेम सूरज का, कार्तिक सूरज, ओके. किरण 11 थोडंसं मंचाच्या दिशेने साईडला व्हा प्लीज. पहिला चेंडू, एक चांगला फटका, गोलू चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट आणि श्री गणेश झाला बीव्ही एकलव्य संघाचा एकेरी धावेने. बघा दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची मॅच आपण सर्व पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत विरार प्रीमियर लीग. जर का क्वालिफायच्या दिशेने कोणत्या संघाला जावं लागेल तर एक महत्त्वाची मॅच असणार आहे. बॅकफुटर आले, चेंडू पंच केला, चेंडू जातो इंटू द गॅप, जीतच्या बॅटमधून पहिला चौकार आणि 4ने धावफलक पुढे सरकताना दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 5. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 5. पुन्हा एकदा चेंडूला कट केले, चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करते, चांगलं क्षेत्ररक्षण आहे का, चेंडू अडला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 6. सुरेख फटका, सुरेख फटका, पण मैदानाच्या आतमध्ये या फटक्याला अपील केलं जाईल. चेक करावं लागेल, म्हणजे टेक्निकल टीम बिझी होईल का, पंचांचा इशारा असणार आहे. पंचांनी सुद्धा रिव्ह घेतलेला आहे, टेक्निकल टीमला आता बिझी केलेलं आहे. पिचवर टप्पा पडला आहे का ते बघावं लागतील की सर्व गोष्टी. जर सिंगल असेल तर मोमेंटम गोलंदाजाकडे असेल. चला सर्वांनी लांब व्हा, आमची टेक्निकल टीम चेक करताना टीबीएन लाईव्हला कुठेतरी आता कुठेतरी टेक्निकल टीमला बिझी करण्याचा प्रयत्न पंचांचा सुद्धा असणार आहे. कारण की बघा फटका चांगला सजवला गेला होता, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडीशी सुद्धा संधी नव्हती. पण जर का टॅपच्या सहारे असणारा फटका तर सिंगल तर मैदानाच्या बघा जीतने जर का लगातार 3 चौकार मारले तर साई कांसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावलेलं आहे जीतसाठी. 2 चेंडू बाकी असतील पंचा, 2 बॉल 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 सॉरी मॅच बॉल नाही आहे का कार्तिक, बॉल नका ठेवू प्लीज. 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झाला. धावफलक धावा 7. अडल स्वीप, क्षेत्ररक्षक येईल का, चेंडू मैदानाच्या आतमध्ये तर राहिलाय पण आता शेवटी सीमारेषा पार आला. पाच चेंडूचा आतापर्यंत घेस झाला. धावफलक धावा 11 11. बॅकफुटर आलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार बाउंड्री लाईन साठी. एक चांगला फटका, जीत षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 15. गोलंदाजी मारवरती कार्तिक, बॉलर नेम कार्तिक. रोहन का, गोलंदाजी मारवरती रोहन. आणि पहिला चेंडू बघा गोलंदाज जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जाते. पहिला चेंडू जलद गतीने जाते, फक्त चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढले. जर का या चेंडूवरती जीत यांच्याकडून चौकार आला तर साई कांस यांच्याकडून 500 रुपये लगावले आहेत. आणखी लगातार 2 चौकार जीतच्या बॅटमधून आले. एक महत्वाचा फटका येईल का, 500चा फटका असेल का हा. जलद गतीने चेंडू हाताळला, बॅकफुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण तो फटका एक्झिक्यूट केला होता तो कुठेतरी मारू शकले नाही, कारण की जलद गतीने चेंडू हाताळला जातो. आता रोहन कुठेतरी स्वतःला बॅक करते. मागच्या सामन्यामध्ये
थोडंसं षटकामध्ये अतिरिक्त धावा होत्या, पण आता कुठेतरी एक चांगलं षटक हातात येतोय. पुन्हा एकदा समीरला आता कुठेतरी बीट करतोय. फलंदाजाला हात खोलण्याची संधीच सुद्धा नाही देते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 18. पुन्हा एकदा जलद गतीने हलक्या हाताने फक्त बॅटने दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 19. मग चारही चेंडूवर फक्त 4 सिंगल. रोहन आपल्या संघासाठी करत चांगली गोलंदाजी करताना. करण्याचा प्रयत्न. 57 पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. 20 20 धावा धावफलकावरती. चेक. हॅलो. पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू हाताळला होता. पंचांचा 9चा इशारा. आता बघा त्या वाईटनी काय झालं, मनोबल कुठेतरी शिफ्ट होताना. चार चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 21. 21 रन ऑन बोर्ड. वाईड नंतर 2 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना. पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू हाताळला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉल कसा काही संपर्क नाही आणि चेंडू सर पायावर जाऊन हाताळला. चला शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलकावर धावा 22. 22. हलक्या हाताने घेऊन आता जितला सुद्धा माहिती आहे की गोलंदाज चांगला आहे. चांगला चेंडू हाताळतोय. मोठे फटके मारून देणार नाही की जलद गतीने चेंडू. धावफलकावर धावा 23. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-3. 23 रन ऑन बोर्ड. गोलंदाजी मारवरती कार्तिक. पहिलाच फटका ऑफ साइडला. एक धाव कंप्लीट होताना. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला घेऊन काढला. आयलेन गाऊ द्या. चेंडू येताना. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दोन्ही चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला. ते दुसरं षटक जिकडे हात खोलण्याची संधी सुद्धा नाही मिळाली. आता जलद गती थोडीशी दिशा चुकली जाते. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. बघा त्या षटकामध्ये काय झालं माहिती का, मोमेंटम कुठेतरी गोलंदाजी करणारा अर्ना 11 संघाकडे शिफ्ट होताना दिसलं. एक चांगलं षटक. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातोय इनटू द गॅप. सीमारेषा पार. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 30. आणि मैदानाच्या दिशेने चौका. आता बॅटने आलाय. जर का तिसरा आला तर साई कांसे यांच्याकडून 500 रुपये सुद्धा लगावले गेले. लगातार 2 चौकार आले. जर का तिसरा आला कार्तिक सोलंकी याच्या गोलंदाजीवरती. किती बॉल? 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 35. उलटा चेंडू. समीरच्या बॅट मधून फटका. चांगला भाव मात्र चेंडूवर नाही पोहोचू शकले. चेंडू जातोय इनटू द गॅप. सीमारेषा पार. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 39 रन ऑन बोर्ड.
गोलंदाजी मारवरती प्रथमेश, शेवटचा षटक आपल्या संघासाठी. आणि जलद गतीने चेंडू हाताळला होता. त्या नोचा पुरेपूर फायदा. 9+4 अशा 5 धावा धावफलकामध्ये अडवताना. बघा कोणत्या मुवमेंटला अर्ना 11 संघ चुकी करतोय. लगातार 2 तिसऱ्या सामन्यामध्ये पराभूत. आता या 9 धावफलक पुढे सरकताना एक महत्वाची मॅच. 44 अजून येणारे 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये किती आव्हान सेट केलं जाईल. 44 या पहिल्या चेंडूवरती पुरेपूर फायदा. बॅकफुटवर आले, फटका सजवला होता चांगला. पण अच्छा नो होता आणि विरार प्रीमियर लीग आहे सुपर हिट. आणि आहे जो चेंडू टाकला गेला तो सुद्धा होता फ्री हिटचा. फ्री हिट, एक जीवनदान. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू जातो इनटू द गॅप, सीमारेषा पार. 48 धावा. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत घेऊ झालाय 48. पुन्हा एकदा फटका चांगला, चेंडू जातोय इनटू द गॅप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तीन चेंडूंचा आतापर्यंत घेऊ झालाय धावफलकावर धावा 52. आता जीत मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना का सलामी बॅटर म्हणून त्याला पाठवलं. आता अर्ना 11 संघ कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखावी लागणार. कारण की तीन चेंडूंचा आतापर्यंत घेत झालाय धावफलकावरती धावा 52. येणारे 3 चेंडू प्रथम यशाचं कुठेतरी षटक आता महाग. बघा 9 वरतून सुरुवात झाली होती, त्या मुवमेंट मिळाला. जीत आता मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करताना एक चांगली खेळी आपल्या संघासाठी. एक सलामीवीर बॅटर म्हणून त्याला पाठवलं पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. लगातार 3 चौकार जीत यांच्या बॅटमधून आले. सन्मान्य साई गान्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. तर विनंती असेल मंचाच्या दिशेने जमा करायचं आहे. बघा जीत मैदानाच्या आतमध्ये आता विचार केला ना, या षटकामध्ये 4 चौकार. आला मॅच बॉल आलेला आहे. बघा जीतकडे बघायला अंडर 18चा एक प्लेअर आहे आणि खऱ्या अर्थाने प्रभावित करते आज ओपनच्या सामन्यामध्ये. 4 चौकार अजूनपर्यंत शेवटच्या षटकामध्ये आल्यात आणि 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 56. एक मोठं आव्हान. बघा त्या शेवटच्या षटकामध्ये जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट कुठेतरी मिळाला. पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिला इनटू द गॅप, सीमारेषा पार. जीत 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 नावातच जीत आहे. 6060 45 धावा जीतच्या वैयक्तिक सुद्धा झालेल्या आहेत. पण आता या 2 चेंडू नसतात, एकच चेंडू बाकी आहे. शैलेश जागराडू सुद्धा लास्ट 1 to go चा इशारा. 45 धावेची वैयक्तिक खेळी केली मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळ जीत याच्या बॅट मधून. आपण एक चौकारांची आतिषबाजी. एक मार आवाज आला होता, ऑन साइडला घेऊन काढला, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि दुसऱ्या धावेच्या रूपात धावचीच्या रूपादार. 46 धावेची वैयक्तिक खेळ खेळून काढले या जीत यांनी. जर का त्याची खेळ आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करायचे. हाय स्कोर 46 पहिल्या दिवसाचा. 61 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 62 धावेचं मोठं आव्हान अर्ना 11 या संघाला साठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. साई माऊली विरुद्ध वंश आईल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. साई माऊली विरुद्ध वंश आईल 11. विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संग्रामभाई बुले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहेत. विनंती असेल संग्रामभाई यांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं. चला टॉस्का बॉक्स मध्ये जे खेळाडू बसलेत प्लीज विनंती असेल क्लिअर करायचं आहे. वंश आईल 11 कर्णधार आलेला आहे. साई माऊली
साई माऊली करण्यात आलेले आहेत. चला मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे. 62. ओहो चला दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये मारुती पेडामकर स्वतः आलेले आहेत आणि भाऊ समोर. हो यावेळेला इनसाइड आउट शानदार स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. चांगली बॅटिंग इथे भाऊच्या माध्यमातून बघायला मिळते. लगातार 2 चौकार आलेत आणि धावफलक आता 16 वरती जाऊन पोहोचलाय. अच्छा अध्यक्ष विपक्ष सचिव हे सुद्धा एक वेगळं बॅटल आहे आणि अध्यक्षांवरती सध्या सचिवाने खूप मोठा वार केलाय आणि दोघांच्या खांद्यावरती ब्ल्यू जर्सी आहे. हो पुन्हा एकदा लगातार तिसरा. लगातार 3 चौकार भाऊच्या बॅट मधून आल्यात आणि आता धावफलकावरती 20 धावा. आमच्या बाजूला एबी आहे आणि जसा चौकार जातो तसा एबी वर खाली होतोय. त्याची कॅप आणि तो स्वतः सुद्धा. एबी बोलल्यानंतर एक गोष्ट आठवली. एबी डिविलियर्सने काल स्टेटमेंट दिले की त्याला पुनरागमन करायचंय पण बघूयात करतोय का. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीम मीटिंग बोलावली गेली आणि या टीम मीटिंग मध्ये काय चर्चा झाली आहे. इथून येणाऱ्या 3 चेंडूवरती जर का 3 चौकार आले तर मात्र धावफलक 32 वरती पोहोचेल आणि जे धावफलक आस्किंग रन रेट आहे तो मात्र थोडा सोपा वाटायला लागेल. बघूयात कितपत सोपा आणि कितपत कठीण. पुन्हा एकदा परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली मयूर त्या ठिकाणी होते. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं.
सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल. आशुतोष शानदार स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती. आता इथे एक जर चौकार आला तर मजा येईल. इथे एक चौकार आला तर अजून मजेशीर हे चित्र दिसेल. एक धाव धावफलकामध्ये ऍड. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 26 2 षटकं संपलीत. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. म्हणजे 18च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 4 चौकार प्रत्येक षटकांमध्ये मारावे लागतील आणि सर्वात मोठी जमेची बाजू काय या दोघांमध्ये ती क्षमता आहे. आता 2 षटकामध्ये 4-4 चौकार मारायचे आहेत. त्या अगोदर पहिल्या या षटकामध्ये कसे मारले जाईल. 23 वरती 0 होते, 26 वरती 1. कंपॅरिझन बघा. ज्या वेळेला पहिली इनिंग झाली त्यावेळेला पहिल्या इनिंग मध्ये 23 वरती 0 अशी स्थिती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि या इनिंग मध्ये 26 वरती 1 अशी सद्यस्थिती आहे. गोलंदाजी मार्क वरती जितेश परब. त्याच्या समोर आता 1 डझन बॉल आणि 3 डझन धावा. काय जबरदस्त इक्वेशन आहे. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आणि सिद्धेश राऊत यांचं बाकीत खरोखर वाईट चेंडू पण एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. डाऊन दी ग्राउंड व्हॉट अ शॉट. परंतु चेंडू अडवलाय. रॉकेट अँड बुलेट स्ट्रोक होता परंतु या चेंडूवरती चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये केली गेली जितेश कडून आणि त्याला बॅक चांगलं केलं जीतने. सिंगल धाव आली परंतु भाऊंची बॅट जशी तळपली आहे त्या बॅटला बघता इथे धावा वेगानं बनू शकतात, मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय आणि लगातार सिंगल येत आहेत. आपल्या स्ट्रेंथवरती काम करण्याचा प्रयत्न गरजेचं आहे परंतु अशी इक्वेशन येते त्यावेळेला तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक सादर करावे लागतात. आशुतोष समोर जितेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होईल का. फेकी झाली समीर कडून तोपर्यंत 1. आता थोड्याशा आशा धुसर झाल्यात कारण इथून आता इक्वेशन थोडी बदलत चालली आहे. चौकारांमध्ये डील करायचं इथे सिंगलमध्ये डील होत चालली आहे. जितेश परूचचं कौतुक करावं लागेल की या मॅचला ओहो बॅटला लागून चेंडू मागे गेलाय त्यामुळे निर्धाव चेंडू होईल. आशुतोषने लगातार 4 चेंडू 4 चौकार मारले तर सुजित केसरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आता आशुतोष कधी स्ट्राईक वरती येणार आणि कधी चौकार मारणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. आता वाईड आहे. आशुतोषचा कॉल खूप मोठा होता. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. उजव्या पुन्हा एकदा बाहेर. लगातार दुसरा वाईड. धावफलकावरती धावा किती 32 झालेत. आता 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथे लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर थोडीशी कहाणी वेगळी राहील. बघूयात काय 2 मोठे फटके येत आहेत का. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. येस पहिला तर आलाय. आता दुसरा बघूयात. एखादा नो बॉल त्याच्यावरती चौकार अजून कहाणी चांगली बदलेल आणि एखाद्या चेंडूवर त्या 10 अशा प्रकारच्या धावा जर दिसल्या तर वेगळी रंगत सुद्धा बघायला मिळू शकते. 26 ची गरज आहे आता 7 मध्ये. चौकार आला तर 6 22 कॅल्क्युलेशन तर झालंय परंतु पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या चुका आणि झालेले मागील 2 षटकामध्ये हाणामारी पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चांगली फिल्डिंग. आर्चिसने चेंडूला अडवलं. 3 षटकं संपलीत आणि अशा प्रकारे धावफलकावरती धाव आहेत 33. आता 7 चेंडू आणि 25 धावांची गरज.
हो कट करून टाकण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूची फ्लाईट काहीशी पुढे लँड झाली आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा वंश शाहील 11 आणि आता BVA भाग्या या दोन संघादरम्यान खूप मोठी चुरस असणार आहे. तुर्तास इथे अरणा 11 संघ थोडासा मागे आलाय आणि आता या मॅचमध्ये थोडी औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मयूरने पोझिशन बदलली आणि चेंडू दुसऱ्या दिशेने गेला. तिथे 4 धावा येतात. आता कितीही चौकार आल्याने अजून काय झालं तरी सुद्धा कहाणी तीच. पुन्हा एकदा चौकार. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. लगातार 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा चला रिव्ह्यू घेतला जाणार आहे फ्लाईटचा आणि चौकार सुद्धा आहे. बघूयात कितपत फ्लाईट आहे. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला BVA भाग्य 11 या संघानं. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. इकडे